आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सर्व तालुक्यांमध्ये जाऊन तिथला तालुक्याचा आढावा घेण्यासाठी मग PLA नेमणुका असतील, बूथ कमिटीच्या नेमणुका असतील, तसेच इतर येणाऱ्या आगामी होणाऱ्या विधानसभेचे इच्छुक उमेदवार यांचा आढावा घेण्यासाठी आज उमरग्यामध्ये आम्ही आलो. तर आज जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही मागच्या 23 तारखेला या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीचा ठराव घेतलेला आहे की उमरगा, लोहारा आणि तुळजापूर या पूर्वीपासूनच काँग्रेसच्या जागा आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आम्ही जो ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला आदरणीय नानाभाऊ पटोले यांना पाठवलेला आहे की पूर्वीपासूनच्या जागा आम्हाला आता सोडण्यात याव्यात. कारण की बरेच जण या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून प्रयत्न करत आहेत. लोकशाही आहे, सगळ्यांना मागण्याचा अधिकार आहे, परंतु इतिहास जर बघितला तर पूर्वीपासूनच उमरग्याची जागा ही काँग्रेसकडे राहिलेली आहे. तर आमची सर्वांना विनंती आहे की महाविकास आघाडी एक घटक पक्ष म्हणून आम्हाला सर्वांनी मदत करावी आणि निश्चितच या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल असे आम्ही या शक्यता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.